विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं ATNV ग्रुपमध्ये. तर चालू होतं आपलं सराव संच 1.4, ज्यामध्ये चौथा प्रश्न दिला आपल्याला. त्रिकोण एलएमएन समरूप त्रिकोण PQR 9 गुणिले त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले त्रिकोण LM यांचं क्षेत्रफळ. जर QR बरोबर 20 तर MN काढा. तर या उदाहरणासाठी दोन समरूप त्रिकोण दाखवले. 9 गुणिले त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले त्रिकोण LMN चं क्षेत्रफळ दिलंय. जर QR 20 असेल अशा वेळेस आपल्याला शोधायचं आहे MN. तर दिलेल्या माहितीपासून काय मिळेल ते शोधून घेऊ. उदाहरण दिले आपल्याला 9 गुणिले त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले त्रिकोण LM यांचं क्षेत्रफळ. दोन त्रिकोण समरूप आहेत. यासाठी आपल्याला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय इथे उपयोगात आणायचे. यासाठी त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर शोधून घेऊ. हा त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ 9 सोबत गुणाकारात आहे. हा बाजू बदलून भागाकारात जाईल त्रिकोण LMN च्या क्षेत्रफळासोबत. 16 त्रिकोण LMN च्या क्षेत्रफळासोबत गुणाकारात आहे. हा बाजू बदलून भागाकारात येईल. म्हणजेच 9/16 बरोबर त्रिकोण LMN चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्रिकोण LMN चं क्षेत्रफळ आणि त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर मिळालं 9/16. याला त्या विधान 1. उदाहरणात दुसरी माहिती दिली आपल्याला. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. दोन त्रिकोण समरूप असतील. आता त्रिकोण LMN समरूप दिलाय त्रिकोण PQR. ते उदाहरणात पक्षामध्ये आपल्याला ही माहिती दिली. वापरता येईल समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावर दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजेच त्रिकोण LMN चं क्षेत्रफळ आणि त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर बरोबर बाजू दिल्यात QR आणि MN. त्रिकोण LMN ची बाजू MN वर्ग, त्रिकोण PQR ची बाजू QR वर्ग. समीकरण 1 वरून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहिता येईल 9/16. 9/16 बरोबर MN वर्ग छेद QR वर्ग. 9 आणि 16 या दोन्ही पूर्ण वर्ग संख्या आहेत. वर्गमूळ येऊन मिळेल वर्गमूळ येऊ 9चं वर्गमूळ 3, 16चं वर्गमूळ 4, MN वर्गचं वर्गमूळ MN, QR वर्गचं वर्गमूळ QR, MN छेद QR. उदाहरणामध्ये QR दिला 20, 3/4 बरोबर MN छेद 20. कारण QR बरोबर हा 20 दिलाय. हा 20 भागाकारात आहे. बाजू बदलून गुणाकारात येईल. MN मिळेल 3/4 गुणिले 20. 4 × 4, 4 × 5 = 20. 4 ने भाग घातला असता MN मिळेल
3×5 15. एकक दिलं नाही, वापरता येईल एक. म्हणजेच QR 20 असताना MN मिळेल 15 एकक. सहावा प्रश्न दिला आपल्याला, दोन समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. इथं या उदाहरणात त्रिकोणाच्या नावाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. फक्त सांगितलेलं आहे दोन समरूप त्रिकोण आहेत ज्यांची क्षेत्रफळ 225 चौरस सेंटीमीटर आणि 81 चौरस सेंटीमीटर आहे. यापैकी लहान त्रिकोणाची बाजू 12 सेंटीमीटर आहे, मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला शोधायची. तर या प्रकारच्या उदाहरणासाठी आपल्याला दोन त्रिकोण विचारात घ्यावे लागतील जे दोन त्रिकोण समरूप आहेत. गृहीत धरू, समजा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. यापैकी जर त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ 225 सेंटीमीटर 225 चौरस सेंटीमीटर आणि त्रिकोण DEFचं क्षेत्रफळ 81 चौरस सेंटीमीटर विचारात घेतलं तर लक्षात येईल त्रिकोण ABC हा मोठा त्रिकोण असेल कारण याचं क्षेत्रफळ जास्ती आहे. त्रिकोण DEFचं क्षेत्रफळ कमी असल्यामुळं तो त्रिकोण लहान असेल. तर तो पण उल्लेख करू. त्रिकोण ABC हा लहान त्रिकोण आणि त्रिकोण DEF त्रिकोण ABC हा मोठा त्रिकोण. त्रिकोण ABC हा मोठा त्रिकोण आणि त्रिकोण DEF हा लहान त्रिकोण आहे. म्हणून त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ होईल 225 चौरस सेंटीमीटर आणि त्रिकोण DEFचं क्षेत्रफळ होईल 81 चौरस सेंटीमीटर. लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर. लहान त्रिकोण DEF आहे ज्याची बाजू कुठली एक विचारात घेऊ आपण आणि DE ही बाजू घेऊ जी लहान त्रिकोणाची बाजू आहे 12 सेंटीमीटर. तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायचे. मोठा त्रिकोण ABC ची संगत बाजू होईल AB. DE 12 घेतलाय त्यामुळे शोधावं लागेल AB. तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत त्यामुळे वापरता येईल समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेयावरून दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण DEFचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर बरोबर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरावर असतं. संगत बाजू AB वर्ग छेद DE वर्ग. दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे आपल्याला माहित आहेत. ABCचं क्षेत्रफळ आहे 225, DEFचं क्षेत्रफळ 81. AB बाजू मोठ्या त्रिकोणाची बाजू शोधायचंय. DE बाजू
लहान त्रिकोणाची बाजू दिली आपल्याला 12 चा वर्ग, कारण इथं डीई वर्ग आहे त्यामुळे घेता येईल 12 चा वर्ग. 225 आणि 81 या दोन्ही पूर्ण वर्ग संख्या आहेत, वर्गमूळ घेता येईल. वर्गमूळ घेऊन दोनशे 25 चं वर्गमूळ 15, 81 चं वर्गमूळ 9 बरोबर एबी वर्ग चं वर्गमूळ एबी 12 चा वर्ग चं वर्गमूळ 12. हा 12 भागाकारात आहे, बाजू बदलून गुणाकारात घ्या. एबी बरोबर मिळेल 15/9 गुणिले 12. 3 ने भाग जाईल, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 एक 3, 3 5 15, म्हणजे एबी मिळेल 5 चौक 20 एकक सेंटीमीटर. शब्दात लिहिता येईल. म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेंटीमीटर आहे. या अगोदर 5वा प्रश्न होता, हा 6वा प्रश्न आहे. माहिती आपल्याकडे त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण डीईएफचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर दिले 1:2 असून एबी बरोबर 4 तर डीई ची लांबी काढा. तर उदाहरणामध्ये त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीईएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण दिले. सोबत त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण डीईएफचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर 1:2 आहे. एबी 4 असताना डीई ची लांबी आपल्याला शोधायची आहे. दिलेली माहिती सांगा मग. त्रिकोण एबीसी आणि डीईएफ हे समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. हे जर दोन्ही समभुज त्रिकोण असतील तर हे दोन्ही त्रिकोण समरूप असतात. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप होईल त्रिकोण डीईएफ सोबत. समभुज त्रिकोण असतील अशा वेळेस हे दोन त्रिकोण समरूप होतात. कुठली कसोटी लागू होईल? बाबावा लागू होईल, बाकोबा किंवा कोको. कारण समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप, समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंशाचा कुठलाही गुणधर्म जरी वापरला तर हे दोन त्रिकोण समरूप होतील, कारण हे दोन्ही आहेत समभुज त्रिकोण. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पण दिलंय आपल्याला आणि एबी 4 असताना डी ची लांबी शोधायची. तर अशा वेळेस वापरता येईल आपल्याला पुन्हा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण डीईएफचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर बरोबर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरावर. संगत बाजू एबी वर्ग छेद डीई वर्ग. हे गुणोत्तर दिले आपल्याला 1:2. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण
डीईएफचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर 1/2. एबी दिलाय 4 चा वर्ग छेद डीई वर्ग. हा होईल 1/2 बरोबर 4 चा वर्ग 16 छेद डीई वर्ग. डीई वर्ग गुणाकारात जाईल 1 सोबत, 2 बाजूबदलून गुणाकारात जाईल 16 सोबत. म्हणजेच डीई वर्ग बरोबर 16 गुणिले डी वर्ग मिळेल 16 दोन्ही 32. वर्गमूळ घ्या. डीई मिळेल वर्गमुळात 32. 32 ची फोड करता येईल 16 गुणिले 2. 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजेच डीई मिळेल 4 वर्गमुळात 2. एकक दिलेलं नाही, वापरता येईल एकक. शब्दात उत्तर लिहा. म्हणून डीई ची लांबी 4 वर्गमुळात 2 एकक आहे. तर हा 7वा प्रश्न जो आपल्याला कृतीयुग दिलाय. आकृतीमध्ये रेख PQ समांतर रेख DE त्रिकोण PQF चं क्षेत्रफळ 20 एकक. जर PF बरोबर 2 DF असेल तर चौकोन DPQE चं क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आकृती पाहिली असता लक्षात येईल. आकृतीमध्ये रेख PQ समांतर DE, PQ हा DE ला समांतर आहे. त्रिकोण PQF चं क्षेत्रफळ PQF या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलंय 20 एकक. PF बरोबर 2 DF, PF बरोबर 2 DF, PF बरोबर 2 DF, PF बरोबर 2 DP आहे. PF बरोबर 2 DP असेल तर चौकोन DPQE चं क्षेत्रफळ काढण्यासाठी कृती पूर्ण करा. चौकोन DPQE या चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला ही कृती पूर्ण करायची. सुरुवातीला दिलेली माहिती सांगितली. त्रिकोण PQF चं क्षेत्रफळ 20 एकक. PF बरोबर 2 DP 30 अट. DP बरोबर x गृहीत धरला असता. जर DP x असेल तर PF होईल 2x. हे DP च्या ठिकाणी जर x ठेवला तर PF होईल 2 गुणिले x 2x. PF 2x. DF बरोबर DF शोधायचा आहे. हा DF दरम्यानता जर विचारात घेतली तर होईल DP अधिक PF, कारण DPF एकरेचे आहे. DF बरोबर DP अधिक PF बरोबर DP जो की आहे x आणि PF आता शोधलाय आपण 2x. x अधिक 2x बेरीज मिळेल 3x. या पुढं 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. त्रिकोण FDE व त्रिकोण FPQ. त्रिकोण FDE हा मोठा त्रिकोण आणि त्रिकोण FPQ हा छोटा त्रिकोण. या जर 2 त्रिकोणाचा विचार केला तर लक्षात येईल दिलेल्या कृतीनुसार कोण FDE कोण FDE एकरूप होईल कारण संगत कोण दाखवलाय. कोण FDE चा संगत कोण FPQ. चौकटीत लिहिता येईल कोण FDE एकरूप कोण FPQ. कोण FED कोण FED. आता सुद्धा आपल्याला संगत कोण पाहिजे. संगत कोण होईल FQP. कोण FQP. 2 त्रिकोणाच्या योग्य संगतीनुसार जर 2 संगत कोणाच्या जोड्या एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप झाले कोको कसोटीनुसार. आणि पुढे वापरलाय 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा प्रमेय. 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर
तर त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरावर असतो. बाजू माहिती आहेत आपल्याला पी एफ आणि डी एफ, म्हणजे होईल डी एफ वर्ग त्रिकोण एफ डी ची बाजू डी एफ वर्ग आणि त्रिकोण एफ पी क्यू ची बाजू पी एफ वर्ग. डी एफ वर्ग छेद पी एफ वर्ग. डी एफ आता शोधलाय पण 3x चा वर्ग, पी एफ वर्ग पी एफ 2x चा वर्ग. हा सोडवला असता. 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, x वर्ग कमी होईल भाग घालून उरेल या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर 9/4. पुढच्या पायरीत त्रिकोण एफडीई चं क्षेत्रफळ बरोबर 9/4 गुणिले त्रिकोण एफपीक्यू चं क्षेत्रफळ. हा भागाकारात असलेलं त्रिकोण एफपीक्यू चं क्षेत्रफळ बाजू बदलून गुणाकारात गेलाय 9/4 सोबत. उदाहरणामध्ये त्रिकोण एफपीक्यू चं क्षेत्रफळ दिले आपल्याला 20 एकक, तर लिहिता येईल 20 भाग जाईल 4 ने, 4 1 4, 4 5 20, 9 5 45 चौरस एकक असेल. त्रिकोण एफडीई चं क्षेत्रफळ मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं. त्रिकोण एफडीई चं क्षेत्रफळ 45 चौरस एकक. पुढं चौकोन पी क्यू डी पी क्यू एफ चं क्षेत्रफळ शोधण्यासाठी मोठा त्रिकोण एफडीई च्या क्षेत्रफळामधून लहान त्रिकोण एफपीक्यू चं क्षेत्रफळ वजा केलंय. मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 45 म्हणजे त्रिकोण एफडीई चं क्षेत्रफळ 45 वजा त्रिकोण एफपीक्यू चं क्षेत्रफळ 20. 45 वजा 20 फरक मिळेल 25 एकक चौरस एकक, कारण हे आहे चौकोनाचं क्षेत्रफळ. म्हणजेच कृती पूर्ण करून आपल्याला चौकोन डी पी क्यू एफ चं क्षेत्रफळ मिळालं 25 चौरस एकक.